नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही। आत्ता आपण वेंगुर्ल्यात आहोत आणि आपण दीपगृहाकडे चाललेलो आहोत। वेंगुर्ल्यावरून दाभोलीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून 1 किलोमीटर आलं की डाव्या हाताला फाटा आहे। हा बघा माझ्या मागे तुम्हाला दिसेल, हा दीपगृहाचा बोर्ड आहे। हा बघा, हा वेंगुर्ल्याच्या दीपगृहाचा फोटो आहे। आता आम्ही दीपगृहाकडे जात आहोत, तुम्हाला तिकडे घेऊन जातो। ही आमची गाडी। आम्ही आता वेंगुर्ल्याच्या दीपगृहाकडे जातोय, पण त्या दीपगृहाकडे जाण्याचा रस्ता बघा तुम्ही। गाडीचा स्पीड 2 ते 3 ठेवायला लागतोय, एवढ्या स्पीड मध्ये गाडी न्यायला लागतीये। नुकताच पाऊस पडून गेलाय आणि रस्त्यावर सगळं पाणी झालेलं आहे खड्ड्यांमध्ये। अशा रस्त्यावरनं गाडी चालवणं म्हणजे जरा थोडंसं त्रासदायकच होतं। हे बघा, होडीत बसल्याचं फील येते दीपगृहाकडे जाताना। दीपगृहाकडे जाताना होडीत बसल्यावर कसं होतं, होडी वळली की कसं हलायला होतं डाव्या बाजूला उजव्या बाजूला, तसं होतंय आम्हाला आता। आम्ही दीपगृहाच्या जवळ आलेलो आहोत। हे बघा, या बाजूला गार्डन आहे। आज सोमवार आहे त्यामुळे जास्त गर्दी नाहीये पर्यटकांची। हा इकडे अथांग समुद्र आहे, इकडे बसायला देखील शेड्स केलेले आहेत, बाकं ठेवलेली आहेत बसायला। हे इकडे वरती तुम्हाला दिसतंय ते दीपगृह आहे। इथे दीपगृहात जाण्यासाठी तिकीट घ्यायला लागतं पर हेड, म्हणजे ॲडल्ट साठी 20 रुपये, लहान मुलांसाठी 10 रुपये आणि लहान मुलासाठी 10 रुपये। हे समोरच इकडे हा किनारा दिसतोय, हा कुठला आहे? सागरेश्वर, मोठ। अच्छा, मोचेमाड। हा इकडे जो तुम्हाला आता समोर किनारा दिसतोय हा सागरेश्वर, मोचेमाड, मोठ इकडचा हा किनारा आहे। हा आपण दीपगृहात चाललो आहोत। या पायऱ्या चढून सर्पाकृती पायऱ्या आहेत, आपल्याला वर जायचं आहे। हे बघा, हे आपण इथे आलेलो आहोत। अजून वर कसं जाणार? हा तिकडे आहे। चला सावकाश, सांभाळून पाय टाका। ह्या पायऱ्या चढून आपण दीपगृहाकडे जात आहोत।
हा दीपगृहावरून दिसणारा सुंदर असा समुद्र किनारा समोर दिसतंय. सागरेश्वर बीच, त्याच्या पुढे मोशेमाळ बीच आणि हा विस्तीर्ण असा समुद्र किनारा. हा इकडे छोटासा दिसतोय पुढे तो दाभोली बीच. हा दीपगृहाखालील परिसर. हे सोलर पॅनल. आता ही तुम्हाला समोर दिसते ही दीपगृहात लाईट कशी आहे बघा. जी बाहेरून आपल्याला जी लाईट फिरताना दिसते ना ती आतमध्ये अशा प्रकारात आहे. जमून दाखवतोय तुम्हाला आतमध्ये बल्ब जो LED आहे त्याच्या साडीचा हा परिसर कॅबिन. हे इकडे पर्यटकांना बसण्यासाठी सोय केलेली आहे. इथे बसून तुम्ही फोटोग्राफी करू शकता. काहीही बरोबर आणलं असेल तर चावम्याव करू शकता. हा समोर जो समुद्र दिसतोय हा किनारा हा मला वाटतं वांगणीचा आहे ना, दाभोलीचा आहे. कोंडोरा पण इकडेच आहे ना. मध्ये पहिल्यांदा दाभोली मग कोंडोरा असं हे बीचेस इथून दिसत आहेत आपल्याला. हे बघा हा अरबी समुद्र आहे. हे बघा उत्साही पर्यटक झोपाळ्यावर झुलत आहेत गार्डनमध्ये. थंड हा दीपगृहा बाहेरील परिसर. हा पूर्ण विस्तीर्ण असा समुद्र किनारा. मंडळी, समुद्रकिनारी संध्याकाळी आल्यानंतर सूर्यास्त जर बघितला नाही तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. ढगांच्या आडून सूर्यनारायणाने आम्हाला हे असं थोडंफार दर्शन दिलेलं आहे. बघा अस्ताचलाला निघालाय. अपार समुद्रामध्ये डुबकी मारणार आहे आता. हा बघा हळूहळू अस्ताचलाला चाललेला आहे.
हा सूर्यास्ताचा अनुभव आहे ना, अत्यंत एक हुरहुर लावणाराच असतो कायम. रात्र दाटून येत असते, मनात एक प्रकारची उदासी येते. मंडळी, आभराच्छादित सूर्य होतोय आणि आता तो अस्ताचलाला बुडायला निघालाय. हे दृश्य बघितल्यावरती मी चौथीत असताना मला एक तांब्यांची का कुणाची तरी कविता होती, सायंकाळची शोभा म्हणून. त्यातलं शेवटची ओळ त्या कवितेची आठवते की कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. खरंय, सोन्याचा गोळाच आहे. वेदांमध्ये याला हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे. आणि हा असा सोन्याचा गोळा आता आपल्या घरी म्हणजे समुद्रात निघालेला आहे. या कविकल्पना आहेत. तुम्ही म्हणाल विज्ञान वेगळं आहे, मान्य. पण हा आनंद वैज्ञानिक सत्य म्हणून स्वीकारायला गेलं तर या आनंदाच्या चिरफळ्या उडतात. असो, बघा कसा छान सूर्यास्त आहे. वेंगुर्ल्याच्या दीपगृह पॉईंटवरून घेतलेला हा सूर्यास्त आहे. मंडळी, इथे आपण ज्यासाठी आलो होतो ते हे दीपगृह, हा दीपस्तंभ आता सुरू झालेला आहे. या दीपस्तंभामध्ये मध्यभागी एक अत्यंत शक्तिशाली असा बल्ब आहे आणि त्याच्या भोवती फिरणारे आरसे आहेत. ते आरसेसुद्धा प्रभावी परावर्तक आहेत आणि त्यामुळे हा दिव्याचा प्रकाश कमीत कमी 2 ते 5 नॉटिकल मैल अंतरापर्यंत हे आरसे पोचवतात. समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना इथे धोका आहे, खडक आहेत, उथळ समुद्र आहे हे दाखवणारा हा मार्गदर्शक आहे. तेव्हा मंडळी, हा होता आपला वेंगुर्ल्याच्या दीपस्तंभाचा किंवा दीपगृहाचा व्हिडिओ. तुम्ही अजूनही व्हिडिओ आवडला तर लाईक करत नाही आहात. तेव्हा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.